अथ श्री साई सच्चरित अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय सद्गुरो परमनित्या. जय सद्गुरो ब्रह्म सत्या. अनुभवे दाविसी जगन्मिथ्या. माया नियंत्या नियंत्या. जय जयाम. जय जयाजी अनाद्य अनाद्य अनंता. जय जयाजी द्वंद्वातीता. जय जयाजी विकार रहिता. निज रूप बोधिता तू एकम. सागरी रिघाली करू अंघोळी. परतेल काय सैंदवाची पुतळी. हेतून घडे कदा काळी. तुझ जवळी ही तैसेच. वेदश्रुती ही जयाविषी. विवाद करती अहर्निशी. ते अलक्ष तू बोटाने दाविशी. अप्रयासे भक्तासी. आलाच दैवाचा योग जर का. पडला पुरे का तुझा घर का. मग हा आपुला वाहा परका. नाही या कुतरका स्थान ते. गताध्यायी कथा पावन. गुंडाळ्याचे आविष्करण. ब्रह्मार्थी याचे लोभावरण. प्रतिबंध कारण वर्णिले. आता मद अनुग्रह कथा श्रवण कीजे. आदरे श्रोता अनुभा येईल तुमची चित्ता. दर्शकता बाबांची. ही आहे गोड वार्ता. ती मी कथितो यथार्थता. श्रोता आपुला लिया स्वार्था. स्वस्थ चित्ता परिसावी. असता श्रवणार्थी सादर. वक्त्यास उल्हासाने आदर. हृदया फुटे प्रेम पाझर. आनंद निर्भय उभयता. न करिता बुद्धी भेद तिळभर. जैसा जयाचा अधिकार. तैसाच तयास मार्ग साचार. उपदेश पुरसर दाविती. ऐसे किती एकांचे मते. गुरुने जे कथिले जाते. कथिता न येते इतराते. विफल होते गुरुवाणी. हे तो केवळ काल्पनिक. नसते स्तोम निरर्थक. प्रत्यक्ष काय स्वप्नोक्त ही देख. कथिती बोधक सकळा दे. मानाल जरी हे अप्रमाण. बुध कौशिक ऋषी प्रमाण. राम रक्षा दीक्षेचे स्वप्न. केले कथन सर्वत्र. गुरु वर्षा काळीचे घन. आवडी वर्षती स्वानंद जीवन. हे काय ठेवावे कोंबून. येथेच शिवून सेवावे. लेकराची धरुनी हनुटी.
मायत या आरोग्यासाठी मायाळूपणे पाजी गुट्टी तीच हातवटी बाबांची. मार्ग तयांचा नवता गुप्त कोण्या रीती कैसा औचित निज भक्तांचा हेतू पूर्वित. सावचित्त चित्त ते ऐका धन्य धन्य सद्गुरु संगती कोणा वर्णवे तिची महती. आठविता एक तयांच्या उक्ती निज स्फूर्ती उचंबळे. प्रेमे करिता ईश्वरार्चन गुरु सेवा गुरु पूजन होईल गुरुमय गुरु गम्य संपादन. इतर साधन ते फोल विक्षेप आणि आवरण. तेने हा मार्ग संकीर्ण गुरुवाक्य दीप किरण निर्विघ्न मार्गदर्शक गुरु प्रत्यक्ष ईश्वर ब्रह्मा विष्णू महेश्वर. गुरुची वस्तुता परमेश्वर. ब्रह्म परात्पर गुरुराय. गुरु जननी गुरुपिता. गुरु जननी गुरुपिता गुरुत्राता देव कोपता. गुरु कोपता कोणी न त्राता सदा सर्वदा जाणावे. गुरु दर्शक प्रवृत्तीचा तीर्थव्रत निवृत्तीचा धर्म विरक्तीचा वेद श्रुतीचा प्रवक्ता. उघडूनी बुद्धीचे डोळे संत दाविती निज रूप सोहळे. पूर्विती भक्तीचे डोहळे अति कोवळे कारुणिक. तेने विषय वासना मावळे निद्रेतही ज्ञानची चावळे. विवेक वैराग्य फळ जावळे कृपा बळे हातिये. झाली या सत्समागम संत सेवा संत प्रेम. स्वये भक्त काम कल्पद्रुम सर्व श्रम निवारी. सदा सावे सत्परायण कराव्या संत कथा श्रवण. वंदावे संतांचे चरण पाप क्षालन होईल. लॉर्ड रे जय इलाखाधिपती क्रॉफर्ड शाही घातली पालती. तत्कालीन एक प्रसिद्ध कीर्ती लागले भक्तीस बाबांच्या. हा संसार तापत्रय खोटा व्यापार धंद्यात आला तोटा. मनास कंटाळा वीट मोठा घेतला लोटा निघाले. चित्त आले अति अस्थिर वाटे प्रवासा जावे दूर. सेवावा एकांत सुकर ऐसा विचार दृढ केला.
जीव जय पडे पडे अति संकटी देव आठवे तदा कष्टी मग तो भक्त करी हाकाटी लागे पाठी पाठी देवाच्या परी न लागता दुष्कर्मा ओहोटी देवाचे नाव येईना ओटी मग प्रेमता पाहुनी जगजेटी संत भेटी भेटी करवितो तैसेच त्या भक्ताचे जहाले पाहुनी संसारा अति कावले स्नेही तयाचे वदते झाले हित वचन वहिले ते ऐका का हो आपण शिरडीस जाना समर्थ साई नाथांचे दर्शना करा की तयासी प्रार्थना दया घना त्या संता क्षणेक संत संगती लाधते चंचल मन निश्चल होते तात्काळ हरी चरणी जडते मग अवघडते परताया देशोदेशीचे लोक जाती साई पदर रजी लोळती महाराजांच्या आज्ञेत वर्तती अभिष्ट पावती सेवेने ऐसी तयांची प्रसिद्ध कीर्ती अबाल वृद्ध सर्व जाणती तयासी येता काकळुती दुःख निवृत्ती लाधाल शिरडी सांप्रत पवित्र स्थान यात्रा वाहे रात्रंदीन तुम्हीही पहानुभव घेऊन संत दर्शन हितकारी अवर्षणे उद्विग्न किंचन औचित वर्ष विपुल घन होता भुकेने व्याकुळ प्राण पंच पक्वान वाढिले तैसी स्नेहाने कथिली वार्ता मानवली ती तया भक्ता अनुभव घ्यावा आले चित्ता धरिला रस्ता शिर्डीचा आले गावी घेतले दर्शन पायी घातले लोटांगण तात्काळ निवाले नयन समाधान जहाले जे पूर्ण ब्रह्म सनातन स्वयं ज्योती निरंजन पाहुनी ऐसे साईंचे ध्यान सुप्रसन्न मन जहाले वाटले पूर्वार्जित सौभाग्यता तेनेची हे पाय आले चित्तास लाधली शांतता निश्चिंतता दर्शने उपनाम जयांचे साठे अंतरी निश्चयाचे मोठे गुरुचरित्र पारायण नेटे नेमनिष्ठे आरंभिले सप्ताह पूर्ण होता निशी बाबा देती दृष्टांत तयासी निज करी घेऊन त्या पोतीसी अर्थ साठ्याशी समजावित स्वयस्थित निजासनी समोर साठ्यास बैसवुनी गुरुचरित्राची पोथी घेऊन
निरूपणी तत्पर बाबा ग्रंथावर्तन वर्तन करीती पुराणिक से कथा कथा निरूपिती साठे श्रोतेपणे स्वस्थ चित्ती सादर ऐकती ऐकती गुरुकथा हे काय ऐसे ऐसे उफराटे विचारात पडले पडले साठे वाटले तयास आश्चर्य मोठे कंठ दाटे दाटे प्रेमाने अज्ञान तम तम उशिशी ठेवून या माने माने पाशी गोरत पडले जे वासना कुशी त्या जागविशी दयाळा पहायसिया ऐसिया समयासी थापटोनिया आपणासी गुरु चरित्र पियुषासी पाजिलेसी कृपाळा असो ऐसा दृष्टांत घडता साठे जागृत झाले तत्वता कळविता काका साहेब दीक्षिता साध्यंत वार्ता घडली ती मनती न कळे याचा अर्थ जाणती एक बाबा समर्थ काय की न कळे त्यांचे मनात काका साध्यंत पुसाकी पुनश्च पाठ सुरू करावा की झाला तितुकाची पुरा समजावा मनोदय बाबांचा पुसावा तेनेच विसावा ये मना मग काका बाबा प्रति समय पाहुणे स्वप्न निवेदिती देवा आपण या दृष्टांती काय साठ्या प्रति जाणविले सप्ताह ऐसाची सुरू ठेवावा किंवा येथून पुरा करावा दृष्टांत स्वये विवरावा मार्ग दावावा तया ते हरिओम.